तू बिझी होतास का, तू स्कूलमध्ये होतास का, तुझ्याकडे वेळ होता का, या प्रकारचे वाक्य आज आपण बघणार आहोत इंग्लिशमध्ये कसे बनवायचे. सो येस, वी आर गोइंग टू सी इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस बट विथ पास्ट टेन्स टुडे. सो फर्स्ट सेंटेन्स, आय हॅव रिटन सम सेंटेन्सेस ऑन द बोर्ड. पहिलं वाक्य आहे की ज्यामध्ये आपण वॉज यूज केलं आहे. वॉज, वर आणि हॅड हे कसे वर्ड यूज होतात हे आपण ऑलरेडी पाहिलंय. टुडे वी आर गोइंग टू सी how to make questions out of them. He was reading. So you have to take was in the first position. सुरुवातीला was घ्यायचे, वाक्य सुरूच was ने होईल. W कॅपिटल घेणार, नंतर he, H small, he was he reading, and that's it. पहिले जे दोन शब्द दिसतात त्यांची अदलाबदल केली. आता ही जर आपण सुरुवातीला घेतलं तर ते पुन्हा एकदा साधारण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स बनणार आहे. ही वॉज रीडिंग. वॉज जर सुरुवातीला घेतला आपण तर तो एक प्रश्न बनतो. त्याला आपण म्हणतो येस नो टाइप ऑफ क्वेश्चन. वाय? बिकॉज त्याचं उत्तर हो किंवा नाही एवढंच येणार आहे. वॉज ही रीडिंग? तो वाचत होता का? पास्ट टेन्स रिगार्डिंग सुद्धा आपल्याला प्रश्न बनवावं लागतात, ते या सदरात आपण पाहत आहोत. नेक्स्ट वन आहे वर. डोंट कॉल where. Don't read it as where. It is not where. You were busy. You were busy. तू व्यस्त होतास किंवा होतीस. वर सुरुवातीला घ्यायचं स्टार्टिंगला. वर यू आणि पूर्ण वाक्य आहे तसंच. आता समजावून सांगण्यासाठी मी छोटे वाक्य घेतले. ते कितीही मोठं असलं तरी आपल्याला पहिल्या दोघांची अदलाबदल करायची आहे आणि मग पूर्ण वाक्य आहे तसंच. वर यू बिझी यस्टरडे इन द इव्हिनिंग? इट कुड बी एनिथिंग. सो वर यू आणि पुढचं वाक्य आहे तसंच. वर यू बिझी, W कॅपिटल, Y स्मॉल, अँड देन ॲट लास्ट गिव्ह अ क्वेश्चन मार्क. सो दिस इज हाऊ यू मेक येस नो टाइप ऑफ क्वेश्चन्स. एक छोटंसं वाक्य तुम्हाला येत असेल तर इझिली तुम्ही त्याचा येस नो टाइप ऑफ क्वेश्चन बनवू शकता, व्हेरी इझिली. नाव हिअर अगेन स्टार मार्क, कारण ते थोडंसं वेगळं आहे. आपण तिथे नेहमी स्टार करून ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ते लक्षातही राहतं. दे हॅड टाईम. आता इथे हॅड सुरुवातीला नाही घ्यायचं. सेम रिझन जे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. हॅड नंतर कुठलंही क्रियापद आलं नाहीये, व्हर्ब नाहीये. सो जेव्हा हॅड नंतर व्हर्ब असतं तेव्हा तुम्ही हॅड सुरुवातीला घेऊन त्याचा प्रश्न बनवू शकता, पण ह्या वाक्यामध्ये हॅड नंतर व्हर्ब नाही. सो वी हॅव टू यूज, जसं आपण प्रेझेंटमध्ये डू डज वापरलं होतं सुरुवातीला, इथे डीड यूज करायचा. इथे हॅड आहे, इथे लास्टला डी हा लेटर आपल्याला दिसतो. सो सुरुवातीलाच तो घ्यायचा आहे डीड. सो लक्षात ठेवायला इझी जाईल. इट इज अ ट्रिक टू रिमेंबर. कसं लक्षात ठेवायचं? हॅड, देन यू हॅव टू स्टार्ट द वर्ड विथ डी. यात पण डी आहे, इथे पण आपल्याला डी घ्यायचा 2 वेळा. डीड, दे, त्याच्यानंतर करता आणि मग हॅडचं बेस फॉर्म जे हॅव आहे, म्हणजे त्याचा प्रेझेंट फॉर्म घ्यायचा आपल्याला. आता हॅड पास्ट आहे, हॅडचं प्रेझेंट फॉर्म आहे हॅव, जो बेस फॉर्म आहे हॅव. हॅज इथे येणार नाही. डीड दे हॅव टाइम? त्यांच्याकडे वेळ होता का? त्यांच्याकडे टाइम होता का? सो दिस इज हाऊ वी मेक येस नो टाइप ऑफ सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ पास्ट टेन्स. वॉज, वर ते उचलून सुरुवातीला ठेवायचं, देन इट विल बी अ क्वेश्चन आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. जेव्हा हॅड येईल, हॅड नंतर क्रियापद नसेल तर हॅड नंतर आपल्याला तिथे डीड यूज करायचे, दे आणि मग हॅव घ्यायचं. परत हॅड इथे यूज करायचं नाही. जसं प्रेझेंटमध्ये इथे जेव्हा हॅज होतं आपण सुरुवातीला डज वापरले आणि परत हॅज घेतलं नव्हतं. सेम लाईक दॅट जेव्हा इथे हॅड असेल, वाक्य हे सुरू करा डीड पासून. डीड दे हॅव टाइम? ओके. सो दिस इज हाऊ यू कॅन मेक येस नो टाइप ऑफ क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ पास्ट टेन्स. याचा थोडा सराव केला की तुम्हाला ते अजून छान पद्धतीने लिहिता येईल आणि जेव्हा तुम्हाला छान समजलेलं असतं तेव्हा ते बोलतानाही तुम्ही व्यवस्थित बोलता, ते चुकणार नाही. आय होप यू अंडरस्टूड. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी हाऊ टू मेक निगेटिव्ह क्वेश्चन्स and some questions related to future tenses. Okay, till then, bye bye.